नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कबरी बिल्ली व इतर मांजर जी आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली होती की इस्पितळामध्ये कशा पद्धतीने प्राण्यांना वेगवेगळ्या विभागामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये मांजरीचा विभाग होता, त्यांचे विविध कप्पे बनवलेले आणि सर्व पाहून लेखिकेला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि मग तिने कशा पद्धतीने जे आहे मांजरींना आपला प्रेम देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण पाहिलेलं आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की ती दुसऱ्या विभागात गेली आहे, तो आहे कुत्र्यांचा विभाग। चला तर मग पाहूया पुढील उतारा। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की शांता शेळके जे आहेत यांनी विचार केलेला आहे की मी जनावरांच्या इस्पितळाला भेट द्यायचं आणि त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांनी तेथील विभाग अध्यक्ष जे आहेत त्यांची परवानगी घेतली आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे प्राणी पाहिलेले आहेत। त्यामध्ये त्या मांजर विभागामध्ये गेले आहेत। त्यांनी त्या मांजर विभागामध्ये वेगवेगळ्या मांजरी पाहिलेल्या आहेत आणि मग त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलं आणि ते त्यांनी कशा पद्धतीने व्यक्त केलं आहे हे आपण पाहणार आहोत। मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते। अब यहाँ पर लेखिका बता रही है कि जो है जाली थी उसमें से जो होल थे उसमें से मैंने क्या किया है, अपनी उंगलियां डालकर उनका सर खुजाया। कुणाचा गळा खाजवते, किसी का गला खुजाया। तर कुणाचे कान, तो किसी का कान कुरवाळते। कुरवाळणे म्हणजे प्रेमाने हाथ फिरवणे। मांजर खुश होतात और बिल्लियां भी जो है खुश हो गई। पोटातून गुरगुर आवाज काढून समाधानाची पावती देतात और उन्होंने पेट में से एक आवाज़ निकाली है गुरगुर और उनको बताना चाह रहे कि हम आपके इस काम से बहुत खुश है। आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं। प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे। अब मेरा ध्यान जो एक तरफ गया है तो मैंने देखा कि हर एक बिल्ली के यहाँ पर जो उनका नाम लिखा हुआ है। जैक जाधव, बकुल गोखले, सॅमी डुकोना, रोमल टिपनीस, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी जी आहेत वेगवेगळी मांजरींची नावे लिहिलेली होती। जाधव, गोखले, डिकोना, टिप्पणीस माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची अडनाव। अब उन्होंने अडनाव यानी सरनेम, तो उन्होंने ये बिल्ली को जो है सरनेम दिए थे। जाधव, गोखले, डिकोना, टिप्पणीस ऐसे जो है उन्होंने उनको सरनेम दिए गए थे। त्या जाधव, गोखले, टिप्पणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहर पड़ते। अब मुझे जाना था तो मैंने आंखों से ही उनको बाय किया और मैं निकली। मला निरोप देताना पुन्हा एकदा म्याव गजर होतो। भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, खिन्नता यानी उदासी। तो जहाँ पर उन्होंने कहा जब हम अस्पताल जाते हैं तो मरीज को मिलने, तो जब हम जाते हैं तो मरीज उदास होता है, वही उदासी उन्हें उन प्राणियों में दिखाई दी। तीच या मांजराच्या चेहऱ्यांवर मला दिसली। घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे। अब उन्होंने बताया कि घर में उन बिल्लियों को बहुत प्रेम मिलता होगा और यहाँ पर उन्हें अकेला महसूस हो रहा था। या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे, मी भरतला विचारलं। अब देखो यहाँ पर लेखिका ने सवाल किया है, ये जो बिल्लियाँ है इनको दवाई पानी जो इंसानों जैसे ही की जाती है क्या? किससे कहा है सवाल? भरत से। तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्य असतं बाई। एकदम भरतला काहीतरी आठवलं। तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग। अब उन्होंने बताया भरत ने कि यहाँ उन सबका खाना पीना सब ध्यान देखा जाता है। जिस तरह से मरीज के लिए होते हैं नियम, वैसे ही नियम इनके लिए भी होते हैं। अचानक भरत को कुछ याद आया और उसने बताया कि बाजू में ही कुत्ते लोगों का भी विभाग है। अब देखो भरत जो है उसने कहा है कि हम लोगों ने बिल्ली विभाग तो देख लिया है, अब हम क्या करते हैं कुत्ते विभाग में चलते, तिथं जाऊया जरा, वहाँ चलते हैं। आम्ही शेजारच्या विभागात जातो। अब हम बाजू वाले विभाग में गए। बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री
तिथं निजलेली दिसली। अब उन्होंने बताया कि एक मोठी जो है उत्ती थी, वहाँ पर जो सोई हुई दिखाई दी। जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत। अब देखो उन्होंने बताया कि उसी के पास जो है टोकरी रखी थी, उसमें उसके बहुत सारे बच्चे थे। अजूनही डोळे न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते। अभी भी उन बच्चों ने आंखें नहीं खोली थी और मैंने हल्के हाथ से जो है उन पर अपनी उंगलियां घुमाई। त्याची आई तपकिरी रंगाची आहे। उसकी माँ जो है उसका रंग जो है तपकिरी है, पण पिल्लं पांढरी, लेकिन बच्चे सफ़ेद सफ़ेद दिखाई दे रहे थे। काही ठिपक्यांची आहेत, काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत, मतलब कुछ कुछ जो है सफ़ेद पर भी उन पर अलग अलग रंग दिए गए हैं। सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच। अब देखो यहाँ पर बताया गया है कि सावरी यानी झुड़ुक होता है, मतलब तो उसके जो है मऊ मऊ यानी नरम नरम जैसे गोले थे कापूस के। इवले कान, छोटे छोटे कान हैं। इवल्या शेपट्या, छोटी सी उसकी पूँछ है। लालसर ओली नाक, और उसके नाक जो है लाल है और गीला गीला लग रहा है। आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज़, अब उसके पेट में से आवाज़ आ रही है ना, वो भी कैसी है, कुई कुई। कितीतरी वेळ मी त्याच्याकडं बघतच राहिले और कई समय तक सिर्फ मैं उन बच्चों को देखते रह गई। तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग, वहाँ से आगे जाने पर एक कुत्ते लोगों का और एक विभाग लागला। इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत। यहाँ पर अलग अलग प्रकार के कुत्ते थे, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत। कुछ मोठे थे, कुछ पतले थे, कुछ चिड़े हुए, कोई शांत। साखळीला सारखे हिसके देत, काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, कुछ जो है अपने उनको जो साखली से बांधा गया था उसे खींच रहे थे और छूटने का प्रयास कर रहे थे। तर काही स्वस्थ बसून राहिलेले और कुछ ऐसे भी थे जो शांति से बैठे हुए थे। एका कुत्र्याच्या कानामागं मोठा गळू झाला आहे। देखो अभी यहाँ पर उन्होंने बताया एक कुत्ता है, उसके कान के पीछे जो एक बहुत बड़ा फोड़ा हुआ है। एकाचा मोडलेला पाय प्लास्टर मध्ये घालून ठेवला आहे। अब एक कुत्ता है, उसका पैर टूट गया है तो उसको प्लास्टर किया गया है। एक कुत्रा चिड़ून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो। अब एक कुत्ता जो है चिड़ा हुआ है और वो मुझ पर जो है कूदना चाह रहा है। मी दचकून मागे सरकते और मैं घबराकर पीछे आ जाती हूँ। भरत त्याच्यावर खेकसतो और भरत उस पर गुस्सा करता है। जेन्या चुप, असं नहीं करायचं, आपल्या पाहुण्या आहेत ना त्या, चुप। उसने उसको आवाज़ लगाई और कहा है कि हमारे यहाँ मेहमान आए और तुम्हें ऐसा नहीं करना है। झेन्या जणू समजल्यासारखा चुप बसतो, जैसे झेन्या को समझ में आ गया, वो चुप हो गया। दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळून मला नमस्कार करतो। अब और एक कुत्ता जो है मेरी तरफ आना चाह रहा है, वो मुझ पर कूदने के लिए नहीं, तो मुझे नमस्ते करने के लिए दोनों हाथ जोड़े हैं। झेन्या रागीट तर एक एकदम सालस। देखो झेन्या जो है गुस्से वाला है, तो एक जो है बहुत ही प्रेम से भरा हुआ। भरत मला म्हणतो, भरत ने मुझसे कहा, आल्या गेल्या सर्व लोकांना तो ऐसा नमस्कार करतो बाई। अब उसने बताया कि जो भी आते जाते हैं ना, सबको ऐसे ही वो नमस्ते करता है। मी भरतला विचारले, मैंने भरत से पूछा, इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे? यहाँ पर और कौन कौन से जानवर आते हैं? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो। अब भरत बता रहा है यहाँ पर बहुत सारे प्राणी आते हैं। शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात, यहाँ बकरियाँ आती है, मेंढ आती है, खरगोश आता है, बंदर आता है। आम्ही बोलत आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजर चाललेली दिसते। हम लोग बात कर रहे थे तो मेरे पैर के पास एक बिल्ली जाते हुए दिखी। भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला। भरत ने मुझसे कहा, हाथ लगाई ऐसे। मी तिच्या पाठीवर हात ठेवले। मांजरीचं सर्वांग शहारलं। जैसे मैंने उस पर हाथ रखे ना, तो उसके शरीर पर रोमटे आ गए। मग ती सावरते, माझ्या जवळ येते, मी तिला थोपटते। फिर वो मेरे पास आई तो मैंने उसको थपथपाया। तशी ती प्रेमाने गुर गुर करू लागते, वैसे ही वो प्रेम से आवाज़ निकालना शुरू होती है। जसं मी भरतला विचारलं,
ही अशी दचकली कशी रे, मतलब ये घबरा क्यों गई. भरत सांगतो, भरत बता रहा है, जन्मापासून आंधळी आहे ती, जन्म से ही वो अंधी है. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. आप अनोखे हो, उसको आप जानते नहीं हो, इसलिए वो घबरा गई. इथं जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळ. अब देखो यही जन्म लिया हुआ बच्चा जो है जन्म से ही अंधा है. डोळे बघाल तर अगदी लख आहेत. आंखें देखो तो एकदम चमकती हुई है, पण दिसत मात्र नाही. लेकिन दिखता नहीं है. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे. अब देखो हम लोगों ने इसे संभाला, अब ये बड़ी बिल्ली बन गई. इथं ती सगळ्यांना, यहाँ पर वो सबको ओळखते, विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही, हम उसे बाहर नहीं छोड़ते हैं. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल, तो इस बिचारी का जो है निभाव नहीं लग सकता है. हे सारं पाहून मी बाहेर आले, ये सब कुछ देखकर मैं बाहर आई. एक वेगळे जग पाहिले, एक अनोखी दुनिया मैंने देखी थी, असं वाटलं, ऐसा मुझे लग रहा था. का कुणास ठाऊक, क्यों पता नहीं. आज शिरताना हे वाक्य वाचलं होतं, ते पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होतं. अंदर जाते समय मैंने एक वाक्य पढ़ा था, वही मुझे बार बार आंखों के सामने आ रहा था. आम्हाला तुमची गरज आहे, हमें आपकी ज़रूरत है. तुम्हाला आम्ही हवे आहोत का, और क्या आपको हम चाहिए. तो ये बातें जो है यहाँ पर जो है जानवरों के लिए लिखी गई थी, और ये इंसानों के लिए भी थी. तो ये सवाल हमारे सामने है, क्या हमें आपकी ज़रूरत है, तो क्या आपको भी ज़रूरत है. इस तरह से प्राणी दुनिया के बारे में यहाँ पर इस पाठ में बहुत सी जानकारी दी गई है. अब हम चलते हैं शब्दार्थ की ओर. विद्यार्थी मित्रांनो, आपण शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत. पहिला शब्द आहे ठिपक्या, म्हणजेच गोलसर गोळे. प्रकृती, प्रकृती म्हणजेच तब्येत. चढ उतार, चढ उतार म्हणजे कमी जास्त. अंथरूण, अंथरूण म्हणजे बिछाना. सावरी, सावरी म्हणजे झुडूप. रोड, रोड म्हणजे बारीक. सालस, सालस म्हणजे सुशील. शहारणे, काटा येणे. दचकणे, घाबरणे. वावरणे, भटकणे. निभाव, टिकणे. तर अशा पद्धतीने हे शब्दार्थ दिलेले आहेत, ते आपण अपने वहीमध्ये लिहून घ्यायचे. देखो प्यारे बच्चों, इस तरह से हमें समानार्थी शब्द लिखने के लिए जो है इन शब्दार्थों का उपयोग होता है. तो हमें ध्यान रखना है और ये सारे शब्दार्थ लिखकर से याद करना है. त्यानंतर आपण पाहत आहोत, प्रश्न पहा, कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. मतलब यहाँ पर आपको ब्रैकेट में कुछ शब्द दिए जाते हैं, उसे हमें वाक्य लिखकर पूरी तरह से पूरा करना होता है. जिस तरह से यहाँ दिया है, देखो ब्रैकेट में, निरोप देणे, विलक्षण वाटणे, खिन्न होणे. यापूर्वी सुद्धा आपण असे वाक्यप्रचार पाहिलेले. पुन्हा एकदा आपण लक्षात घ्या. निरोप देणे, विलक्षण वाटणे, खिन्न होणे. पहिला शब्द आहे पहा या ठिकाणी, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर. मग या तिन्हीपैकी जी आहेत आपल्याला योग्य शब्द निवडायचा आणि या ठिकाणी लिहायचा आहे. तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाअखेर निरोप देणे, म्हणजे अखेर निरोप दिला. मग या ठिकाणी निरोप दिला हा शब्द लिहिल्यानंतर आपल्याला याला अधोरेखित करायचं आहे. काय करायचं आहे? अधोरेखित करायचं आहे. त्यानंतर दुसरा पहा, 5 वर्षाचा मुलगा एकटा विमान प्रवास करतो, हे ऐकून मला विलक्षण वाटले. आता या ठिकाणी विलक्षण वाटणे दिलेले आहे, तर आपण या ठिकाणी लिहिलं विलक्षण वाटले आणि याला अधोरेखित करणार आहोत. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, क्रिकेट मॅचमध्ये राजू हरला तेव्हा सगळे खिन्न झाले. मग या ठिकाणी वरती शब्द दिलाय खिन्न होणे, आपण या ठिकाणी लिहिणार आहोत खिन्न झाले. क्रिकेट मॅचमध्ये राजू हरला तेव्हा सगळे खिन्न झाले. अशा पद्धतीने हे जे वाक्यप्रचार दिलेले आहेत हे आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहत आहोत विरुद्धार्थी शब्द. तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दामध्ये पहिला शब्द दिला आहे डावीकडे, दुसरा आहे बाहेर, तिसरा आहे चिडकी आणि चौथा आहे अस्वच्छ. मग आपण हे शब्द जे आहेत ते एकाखाली एक लिहून घेणार आहोत, त्याच्या समोर विरुद्धार्थीचं चिन्ह लावणार आहोत आणि या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बाहेर, आत,
बाहेर आत, चिडकी शांत, चिडकी शांत. त्यानंतर अस्वच्छ स्वच्छ, अस्वच्छ स्वच्छ. तर अशा पद्धतीने हे जे शब्द आहेत ते लिहून घ्यायचे आणि आपण पुन्हा पाहूया पुढे प्रश्न उत्तरे. देखो प्यारे बच्चों, अभी हमें स्वाध्याय कार्य करना है. यहाँ पाठ के नीचे पेज नंबर 37, इसमें जो है स्वाध्याय कार्य दिया गया है, उसे पूरा करना है. प्रश्न पहिला, पुढील वाक्य कोणत्या प्राण्यांच्या संदर्भात आहे त्या प्राण्यांची नावं लिहा. मतलब यहाँ पर जो हमें वाक्य दिए किस प्राणी के संदर्भ में दिया है उसके बारे में हमें उन प्राणियों का नाम लिखना है. जैसे पहिला देखो, जन्मापासून आंधळी आहे ती. मग या ठिकाणी आपण शब्द लिहिणार मांजरी. मतलब जन्म से कोण आंधळी थी, तर बिल्ली. तर बिल्लीला आपण काय म्हणतो, मांजरी म्हणजे मांजर म्हणतो. दुसरा शब्द पहा, सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेस. तो यहाँ पर हम लोग शब्द लिखेंगे कुत्रीची. तो यहाँ पर जो शब्द आएगा कुत्रीची. म्हणजे अशा पद्धतीने या चौकटीमध्ये तुम्हाला शब्द लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी. तर या ठिकाणी आपल्याला एकूण 4 चौकटी दिल्या आहेत. तर पहिल्या चौकटीमध्ये लिहिणार आपण स्वच्छ खोली. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत प्रकृतीचा चढ उतार दाखवणारा तक्ता. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत 2 बशा पाणी पिण्यासाठी व खाण्यासाठी. आणि चौथ्यामध्ये लिहिणार आहोत मऊ मऊ अंथरूण. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर आ मध्ये पहा, लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती. तो यहाँ पर भी हमें 4 बॉक्स में लिखना है कि बिल्लियों ने क्या क्या किया. तो पहले में लिखेंगे, काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात. काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात. दुसऱ्या ठिकाणी लिहिणार आहोत आपण, काही नखांनी जाळ्या खरडवू लागतात. काही नखांनी जाळ्या खरडवू लागतात. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत, मियाव किंवा किंदे आवाजाचा कलकलाट करतात. आणि चौथ्यामध्ये लिहिणार आहोत, प्रत्येकाला डोळ्यातून सांगायचंय कुरवाळा मला. प्रत्येकाला सांगायचं डोळ्यातून कुरवाळा मला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही हे 4 शब्द लिहिणार आहोत. त्यानंतर आपण पाहत आहोत ई, माणसासारखी मांजरीची दवाखान्यात घेतलेली काळजी. तर या ठिकाणी कोणकोणत्या 2 काळज्या घेतली जाते. तर पहिल्यामध्ये आपण लिहिणार स्वच्छ खोली आणि दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत प्रत्येकाजवळ प्रकृतीतील चढ उतार दाखवणारा भिंतीवर लावलेला तक्ता. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ई मध्ये पहा, डोळे न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांची वैशिष्ट्ये. या ठिकाणी आपल्याला 4 एकूण 5 दिलेले आहेत वैशिष्ट्ये, ती लिहायची. तर पहिल्यामध्ये आपण लिहिणार आहोत पांढरी पिल्ल पण आई तपकिरी. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत टिपक्या टिपक्याची. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत सावरीच्या कापसासारखी मऊ. चौथ्यामध्ये लिहिणार आहोत इवल्याशा शेपट्या, लालसर ओली नाक. आणि सर्वात शेवटी 5व्यामध्ये लिहिणार आहोत पोटातून येणारा कुई कुई आवाज. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी चौकोनामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर पहा प्रश्न तिसरा, सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात. हे विधान पाठा आधारे पटवून द्या. मतलब ये विधान जो है आपको बताना है कि सारे प्राणी जो होते हैं प्रेम के भूखे होते हैं. मग आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहोत, मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजरलेले मिशा, डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात त्यांचा नेहमीच हवासा वाटतो. त्या क्रियेतून भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हे प्राण्यांना कळत असते. लेखिकेने मांजरांना खाजवणे, कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शाने मांजरे खुश होऊन पोटातून गुर असा आवाज काढून समाधानाची पावती देतात. प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतले की ती आपली होतात. माणसापेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्ये एक लहान मूल म्हणजे बालक असते. ती नेहमी प्रेमाची, मायेची भुकेलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यावर प्रेम केले गेले पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर लिहायचं आहे.
मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय कार्य जे दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे आपल्या वहीमध्ये आणि पुन्हा जे आहे लिहून तुम्हाला हे पाठवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राण्यांबद्दलची माहिती पाहिली. शांता शेळके यांनी खूप सुंदर रीतीने प्राणी विश्वाचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कुत्रा असो, मांजर असो, इतर प्राणी असो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार है। हमें भी जानवरों से प्रेम करना चाहिए, उनकी भावनाओं को समझना चाहिए और जब भी आपको कोई प्राणी बीमार दिखता है तो उसकी सेवा करनी चाहिए। तो प्यारे बच्चों, हम देख सकते हैं कि मनुष्य के साथ साथ प्राणी एक दूसरे से जुड़े हुए हैं और उनसे हमें लगाव होना बहुत ही जरूरी है। जब इस पर्यावरण में सभी को जीने का अधिकार है, तो चाहे मनुष्य रहे या प्राणी रहे, इन बातों को हमें ध्यान रखना चाहिए। और जो है, आप लोगों को कुछ प्रश्न दिए गए हैं, उन प्रश्नों को आप लोगों की कॉपी में उतारोगे और फिर दोबारा जब आपको परीक्षा में किस तरह से प्रश्न पूछे जाएंगे इसके बारे में जानकारी दी गई है, वो जो है आपको लिखना है नोटबुक में। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या ठिकाणी जे आहे प्राणी विश्वाचं वर्णन पाहिलं आणि नंतर तुम्हाला प्रश्नोत्तर दिले, शब्दार्थ दिले, ते तुम्ही सर्व लिहून घ्या। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।